तर गाइस मी इकडे बसलेलो आहे, पण एक कांड झाला आज का. सो हे गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर गाइस आत्ताच इकडे उठलेलो आहे झोपेतून. तिकडे आतरून पण अचूक आहे. आणि चला आता आपल्याला फ्रेश व्हायचं आहे. आज खूप उशिरा उठलेलो आहे, 9 वाजता उठलेलो आहे गाइस. आज म्हणलं आज पण नाही शाळेत. सकाळी एकदा 7ला उठलो होतो, पण मन नव्हतं जायचं शाळेत जायचं, तर मन नाही गेलो शाळेमध्ये. तर झोपून राहिलो डबल. तर आता डायरेक्ट 9 वाजता उठलो. तर चला पहिला आता फ्रेश हो. चला झालेलं आहे गाईज, आंघोळ करून आणि फ्रेश वाटत आहे आता. आणि आज ना गाईज इतका उशिरा उठलो तुम्ही डायरेक्टली नाही का, रात्री 11 झोपलो मॅच बघत. आपली मुंबई इंडियन्स जिंकली मुंबई. तर गाईज रात्री एकदम वाढूस तर मॅच बघत बसलो. आणि 11 वाजता मॅच संपत्ती, पण 11:30-12 वाजेला फोन पाहत होतो मी. तर म्हणलं आता बंद करून टाका, खूप वेळ झालेला आहे. आज शाळेत पण निघालो. उद्या मात्र इम्पॉर्टंट गाईज. उद्या काय काऊन इम्पॉर्टंट आहे सांगू का. उद्या नाही का शासन लोक येणार आहे आमच्या शाळेमध्ये, आणि त्याची तपासणी करणार आहे. कोण येत नाही, कोण येतं, कोण येत नाही. आणि त्याच्यामुळे नाही का उद्या जा लागन, उद्या पक्क्यात जा लागन. आणि जर का नसलं उद्या शाळेमध्ये, तर मग मी गेलो शाळेमधून घरी. मग मला दुसऱ्या शाळेत ॲडमिशन घेणे इथं भेटणारच नाही. ते नाव कट करून टाकायचे बरं का. हे पण झाड बघा किती वाढलेले आता. आणि काहीच मस्त वाटत आहे आता, फ्रेश झालो ना याच्यामुळे. इकडून मागं केस आले आपल्याला, बघून घ्या. म्हणजे जुलपे आले, जुलपे पहिल्यांदा ते कट केला ना मुलेट, त्याच्यामुळे. तर गाईज मस्त वाटत आहे आता. आणि उद्या मात्र इम्पॉर्टंट जाणं आहे शाळेमध्ये. आज तर नाही गेलो, पण उद्या जाणं आहे. 9 वाजता उठलो गाईज. आणि 9 वाजता उठलो, 9:30-1 वाजेस तर फोन बघितला. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणलो डबल असं उठलेलं गाईज, असं तसं. आणि आता आंघोळ केली 11 वाजता. फ्रेश वातावरण झालं आता. तर गाईज मी इकडे बसलेलो आहे, पण एक कांड झाला आज. काय झालं माहिती का, सगळ्यांची लाईट आहे पण आमची लाईट नाही. काय झालं करू. तर आता लाईनमॅनला फोन लावून नाही. तर गाईज सगळ्यांची लाईट आहे, इथं पण लाईट लागलेलं आहे. हे बघा इथं लाईट लागेल गाईज, पण आमच्यात लाईट नाही. वायर गिअर कटलं का काय, पण ते लोक येते आता. फोन लाव नाही गाईज त्यांना, तवाच येईन ते, नाहीतर कसं येईन. तर तेवढं काम करतो गाईज मी आता. लाईट आणतो कशी तरी आमची. तर बाय लवकर. तर गाईज आज आमचा इतक्या लवकर प्लॅन सुचला की ना, आज लवकर जायचं गाईज आम्हाला MSITला. युवराज तिकडे याच्यापाशी बसले गाईज, मंदिरापाशी. आणि मी चाललो त्याच्याकडे. पण आज इतक्या लवकर कसं काय, पण आज अलगच याच्यामध्ये चाललेलं काय आम्ही 2ला चाललो वाटतं. तर आम्ही पाहतो किती वाजले. बरोबर गाईज 2 वाजलेले, 2 वाजून 10 मिनटं झालेली. तर चला मग आपण आज लवकर जाऊ MSITला. तर चला मग. आदरेत पडला असतो. तर गाईज पोहोचलेलो आपण MSITला. पण एकच गोळा असायला नाही पाहिजे, जास्त पोरं नाही पाहिजे MSIT. इकडे पोर आपले, अरे पोर ज्यादा दिसते बाय मला. तर गाईज झालेलं आहे MSIT मधून घरी. तिथून थोडा शूट घ्यायचा. लय लवकर आलो आज, गेलो पण लवकर, आलो पण लवकर. चक्की त्याने मास बोलू सू, ते गाणले भारी होते. तो गाईज चहा उकळत आहे इकडे माझ्या हातानेच. तर गाईज 2-3 दिवसापासून आम्हाला अशी नाही का एक सवय लागलेली नाही का, झोपाचं आणि लवकर उठत नाही. गाईज 2 का 3 वाजता डबल आलो तू आपलं MSIT करून घरी, आणि डबल झोप लागली. काय सवय लागून गेली गाईज. उद्यापासून सवय मोड नाही. काय होतं कोण आता लवकर नाही. आज पण लवकर नाही उठलेलं आहे सकाळचा पासून. तर 6 वाजता उठलो काय डायरेक्टली. 3 घंटे झोपलो, 3 घंटे. बस रे बस. आता थोडासा अभ्यास करणे. उद्या इंग्रजी पेपर आहे शेवटचा, 22 तारखेचा आहे उद्या.
उद्या इम्पॉर्टंट गाईज, उद्या नाही का जाणं म्हणजे जाण्याची शाळेत. कारण की गाईज 1 रुपया 1 रुपीज. तर गाईज उद्या ना बिलकुल म्हणजे ना गॅरंटीसोबत शाळेत जाणे. कारण की गाईज उद्या शासन लोक येणार शाळेमध्ये, आणि जर का मी नाही का उद्या गेलो नाही तर मग मला दुसऱ्या शाळेत ॲडमिशन घेणं आहे. आणि आता पहिलं चला आता जेवण करू आपण. म्हणजे जेवण 6 वाजल्यात तशी, थोड्या टायमानंतर करू जेवण. आणि हे बघा अंधार पडून झाला. झोप कशी जाते ना, झोपेमध्ये माणूस किती घंटे जाते ते काही समजत नाही गाईस. तर चला मग जेवण करू आता थोड्या टायमानंतर. तर काय जेवण करून आलेली इकडे आय होप, आणि ब्लॉगची एंडिंग करणार आहे. आय होप नक्कीच मिनी ब्लॉग आवडासन तर लाईक करा. पट्टा आणि चेन नवीन दिसत आहे गाईज. ही चेन ना पडत कुठं बी तरी घालून घेतली आज, आणि पट्टा घातला आज. तर आय होप नक्कीच मिनी ब्लॉग आवडासन तर लाईक करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.